नमस्कार. आज आपण रसल ब्रॉन्सन यांच्या काही पुस्तकांमधल्या म्हणजे .com सिक्रेट्स, एक्सपर्ट सिक्रेट्स आणि ट्रॅफिक सिक्रेट्समधल्या महत्त्वाच्या आयडियाजवर बोलणार आहोत. हो, म्हणजे व्यवसायाच्या वाढीसाठी यात खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत. अगदी. तर आजचा आपला उद्देश हा आहे की यातून जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सोप्या भाषेत समजून घेऊया. बरोबर. म्हणजे आपला परफेक्ट ग्राहक कसा ओळखायचा, त्याला आपल्याकडे कसं आकर्षित करायचं आणि मग एका ठरलेल्या मार्गाने आपल्या प्रोडक्ट किंवा सेवेपर्यंत कसं न्यायचं यावर आपण लक्ष देऊ. मस्त. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो म्हणजे आपले ड्रीम क्लायंट्स म्हणजे आदर्श ग्राहक कोण आहेत हे ओळखणं. हो ना, कारण सगळ्यांनाच विकण्याचा प्रयत्न केला तर काहीच साध्य होत नाही. बरोबर. म्हणजे उगाच शक्ती वाया जाते. पुस्तकं सांगतात की नक्की कोणासाठी आपण काम करतोय हे ठरवणं खूप गरजेचं आहे. अगदी. आणि एकदा का हे ठरलं म्हणजे आपले आदर्श ग्राहक कोण आहेत हे कळलं की मग पुढची पायरी येते त्यांना आकर्षित करण्याची. इथे व्हॅल्यू लॅडर नावाची आयडिया खूप कामाची आहे. व्हॅल्यू लॅडर म्हणजे मूल्यश्रेणी. हो, याची सुरुवात असं समजा एखाद्या कमी किमतीच्या किंवा अगदी मोफत गोष्टीने होते, ज्याला ते बेट म्हणतात, म्हणजे आमिष. अच्छा. जसं पुस्तकात ते दातांच्या डॉक्टरचं उदाहरण आहे की नाही, मोफत दात तपासणी वगैरे. अगदी तेच. लोकांना आधी काहीतरी मोलाचं मिळतं पण धोका कमी असतो. मग हा पहिला अनुभव चांगला आला की विश्वास वाढतो. बरोबर. आणि मग तो ग्राहक हळूहळू पुढच्या जास्त किमतीच्या पण जास्त व्हॅल्यू देणाऱ्या गोष्टी घ्यायला तयार होतो. म्हणजे तपासणीनंतर क्लिनिंग, मग व्हाईटनिंग, असं पुढे. म्हणजे प्रत्येक पायरीवर जास्त व्हॅल्यू आणि जास्त विश्वास. ही आयडिया खरंच चांगली आहे. पण याच संदर्भात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे पुस्तकांमध्ये, नवीन संधी विरुद्ध सुधारणा. हो, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकांना बरं का त्यांच्या सध्याच्या पद्धतीत फक्त सुधारणा करण्यापेक्षा काहीतरी एकदम नवीन संधी मिळायला जास्त आवडतं. असं का? म्हणजे सुधारणा पण चांगलीच असते ना? यामागे एक मानसशास्त्र आहे. जेव्हा आपण सुधारणा ऑफर करतो तेव्हा लोकांना त्यांचे भूतकाळातले प्रयत्न आठवतात, जिथे ते कदाचित अयशस्वी झाले असतील. अच्छा. म्हणजे अरे हे तर मी करून पाहिलंय, नाही जमलं, असं काहीसं? अगदी. पण जेव्हा तुम्ही नवीन संधी समोर ठेवता तेव्हा ती त्यांना त्या जुन्या अपयशाच्या विचारातून बाहेर काढते. त्यांना वाटतं, अरे वाह, ही काहीतरी वेगळीच गोष्ट आहे, इथे यश मिळू शकेल. एक नवी उमेद जागी होते. म्हणजे आपण जे देतोय ते अधिक चांगलं असं सांगण्याऐवजी काहीतरी नवीन आणि वेगळं असं मांडणं जास्त प्रभावी ठरतं. हो, स्रोतांनुसार तरी असंच दिसतंय. आणि ही नवीन संधी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नुसतं प्रोडक्ट चांगलं असून चालत नाही. मग काय लागतं? गोष्टी सांगाव्या लागतात. इथे येतात अट्रॅक्टिव्ह कॅरेक्टर आणि एपिफिनी ब्रिज सारख्या कल्पना. म्हणजे तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व आणि तुमच्या ज्ञानाचा क्षण सांगणारी कथा. म्हणजे स्वतःच्या प्रवासाबद्दल सांगणं, संघर्ष, अनुभव आणि त्यातून काय शिकलो हे सगळं. हो, कारण लोकांना कहाण्या आवडतात, तथ्य नाही. तुम्ही तुमच्या गोष्टीने लोकांना भावनिक पातळीवर जोडता. आणि भावनिक जोडणी म्हणजे लॉजिकपेक्षा खूप जास्त पॉवरफुल असते. म्हणजे फक्त काय विकतोय यापेक्षा कसं सांगतोय हे जास्त महत्वाचं ठरतं. अगदी. लोक व्यक्तींशी जोडले जातात, फक्त वस्तूंशी नाही. आता हे झालं लोकांना आकर्षित करण्याबद्दल. पण मग पुढे काय? त्यांना आपल्या व्हॅल्यू लॅडरवर कसं न्यायचं? त्यासाठी मग येतो सेल्स फनेलचा भाग. बरोबर. विक्री प्रक्रिया मार्ग. एकदम बरोबर. सेल्स फनल म्हणजे एक ठरलेली प्रक्रिया. ग्राहकाला टप्प्याटप्प्याने खरेदीच्या निर्णयापर्यंत मार्गदर्शन करणं. म्हणजे जाहिरात बघण्यापासून ते तुमचं बेट स्वीकारण्यापर्यंत आणि मग पुढच्या पायऱ्यांपर्यंत. अच्छा. म्हणजे व्हॅल्यू लॅडर हे काय द्यायचं ते ठरवतं आणि सेल्स फनेल हे कसं द्यायचं आणि ग्राहकाला त्या प्रवासात कसं न्यायचं हे ठरवतं. दोन्ही एकत्र काम करतात. परफेक्ट. त्यासाठी मग ईमेल, वेबिनार, व्हिडिओज, लँडिंग पेजेस या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात एका सिस्टमॅटिक पद्धतीने. ओके. हे सगळं ठीक आहे, पण हे आपले ड्रीम क्लायंट म्हणजे आदर्श ग्राहक शोधायचे कुठे? म्हणजे ते आपल्याला भेटतील कुठे? हां, पण महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर सोपं आहे. जिथे ते आधीपासूनच एकत्र जमलेले आहेत तिथे जा. म्हणजे उदाहरणार्थ ऑनलाईन फॉरम्स असतील, फेसबुकवरचे विशिष्ट ग्रुप्स असतील, काही विषयांवरचे पॉडकास्ट असतील किंवा खास वेबसाईट्स. जसं पुस्तकात कुस्तीगिरांसाठी themat.comचं उदाहरण दिले. अच्छा. म्हणजे जिथे आपली टार्गेट ऑडियन्स आधीच आहे
तिथे जाऊन त्यांचं लक्ष वेधून घ्यायचं. हो, तिथे तुम्ही इंटरप्ट ॲड्स वापरू शकता. म्हणजे त्यांच्या नेहमीच्या कामात मध्येच तुमची जाहिरात दाखवून लक्ष वेधायचं. आणि यात अजून एक गोष्ट सांगितली आहे की नाही, दुसऱ्यांच्या यशाकडून शिकण्याबद्दल. नक्कीच. यशस्वी लोकांचे मॉडेल्स वापरून सुरुवात करणं खूप फायद्याचं ठरू शकतं. टोनी रॉबिन्सचं उदाहरण पण आहे. एवढंच नाही तर तुमच्या स्पर्धकांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करायला पण सांगितलंय. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय करायचं नक्की? म्हणजे ते त्यांचे ग्राहक कुठून मिळवतात, त्यांच्या ऑफर्स काय आहेत, त्यांचे लँडिंग पेजेस कसे दिसतात, त्यांच्या जाहिरातींमध्ये काय लिहिलंय ॲड कॉपी, ही सगळी माहिती गोळा करायची आणि त्यावरून शिकून आपली स्ट्रॅटेजी सुधारायची. वा, म्हणजे दुसऱ्यांच्या अनुभवाचा आणि चुकांचा फायदा घ्यायचा. स्मार्ट. हो तर, शून्यातून सुरुवात करण्यापेक्षा हे नक्कीच सोपं आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून रसेल ब्रन्सन यांच्या पुस्तकांमधले काही मुख्य मुद्दे आपण पाहिले. एक म्हणजे आपले आदर्श ग्राहक नक्की कोण आहेत हे समजून घेणं. मग त्यांना आकर्षित करण्यासाठी व्हॅल्यू लॅडर तयार करणं. आणि आपली ऑफर सुधारण्याऐवजी एक नवीन संधी म्हणून सादर करणं. बरोबर. त्यासाठी आकर्षक कथा आणि व्यक्तिमत्वाचा वापर करणं, ज्यामुळे भावनिक कनेक्शन बनेल. आणि मग सेल्स फनेलद्वारे ग्राहकांना खरेदीच्या प्रवासात व्यवस्थित मार्गदर्शन करणं. आणि हे सगळं करण्यासाठी आपले ग्राहक जिथे जमतात तिथे त्यांना शोधणं आणि यशस्वी लोकांकडून शिकणं, या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की व्यवसायाला ऑनलाईन वाढवणं सोपं होतं. नक्कीच. योग्य संदेश, योग्य लोक आणि योग्य प्रक्रिया ही त्रिसूत्री महत्वाची आहे. अगदी. आजच्या चर्चेनंतर एक प्रश्न मनात येतोय. आपण आपल्या सध्याच्या कामात किंवा व्यवसायात लोकांना फक्त अस्तित्वात असलेल्या गोष्टीत सुधारणा देऊ करत आहोत, की खऱ्या अर्थाने एक नवीन संधी सादर करत आहोत आणि त्याचा लोकांच्या प्रतिसादावर काय परिणाम होतोय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का? खरंच यावर विचार करायला हवा. चला तर मग पुढच्या वेळी भेटूया आणखी एका रंजक विषयावर चर्चा करायला.